नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 कप कॉर्न घेतलेले आहेत आणि ते 6 ते 7 मिनिटं पाण्यामध्ये उकडून घेतलेले। 2 मीडियम साईजचे बटाटे सुद्धा मी उकडून घेतलेले आहेत आणि मॅश करून घेतलेत। एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे। 1 वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील तर 2 ब्रेडच्या स्लाइस मिक्सरला फिरवून घेतल्या तरीही चालेल। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। कटलेट तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। तुम्हाला ह्यामध्ये जर गाजर, ढोबळी मिरची, वाटाणा घालायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची वापरली तरीही चालेल। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे कॉर्न काढून घेते। आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घ्यायचे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची। मी कॉर्न असे जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। आता ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेले कॉर्न सुद्धा ह्याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे। कॉर्न मी मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालायचा आहे। त्यातच आपल्याला ब्रेड क्रम्स घालायचे, कांदा, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल। धने पावडर, हळद, चाट मसाला, जिरा पावडर, लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कटलेट करून घ्यायचे। हाताला थोडंसं तेल लावायचे आणि छान असे गोल आकारात मी कटलेट तयार करून घेणार आहे। ह्या पद्धतीने आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकता किंवा असं कॉर्न फिंगर सुद्धा बनवू शकता या पद्धतीने। हे पहा, आता ह्याच पद्धतीने मी सगळे कटलेट तयार करून घेते। मी सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे शॅलो फ्राय करू। मी गॅसवरती पॅन ठेवलाय, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले। तेल गरम झाले। आता हे कटलेट मी पॅनमध्ये ठेवते। आपल्याला गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। कटलेट फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी पलटून घेते। हे पहा किती छान रंग आलाय। ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे।
पुन्हा 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा खूप छान झालेत कटलेट. आता मी ते काढून घेते. आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे कटलेट मी फ्राय करून घेते. तयार झाले क्रिस्पी कॉर्न कटलेट. खूप छान झालेले आहेत. तुम्ही हे कॉर्न कटलेट सॉस किंवा पुदिन्याची चटणी कशासोबतही खाऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.